इयत्ता 8वी NMMS ची परीक्षा उद्याच होणार आहे आणि या परीक्षेसाठी उद्या तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फायदा व्हावा म्हणून आज आपण गुगल मीट घेऊन आलेलो आहे। या गुगल मीटमध्ये विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं होतं की विज्ञान विषयामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला मार्क्स कमी पडतात आणि परिणामी आपल्या एकंदरीत टोटल स्कोरवर फार मोठा परिणाम होतो। कदाचित आपल्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळत नाही। हे सगळं घडू नये म्हणून पुन्हा एकदा आपण विज्ञानच्या दिशेने आलेलो आहोत आणि विज्ञानमध्ये संपूर्ण प्रकरण 1 ते 19 8वी आणि त्याबरोबरच सगळी प्रकरणं 7वीची याच्याबद्दल आत्तापर्यंतचे आलेले सगळे प्रश्न यांची आपण आत्ता चर्चा करणार आहोत। या स्लाइडमध्ये तुम्हाला जो भाग दिसतोय त्यामध्ये आपण 19 आता आपण उलट सुरू करतो आहोत, कारण पाठीमागच्या काही वेळेला आपण पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करत आलेलो होतो। आता आपण शेवटच्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत। प्रश्नांची उत्तर पाहण्यासाठी पुस्तक आपल्यासमोर उघडून ठेवायचं। मराठी माध्यमाचं असेल, सेमी माध्यमाचं असेल, काही हरकत नाही आणि आपण आता प्रश्न पाहायला सुरुवात करूयात। चला, हा प्रश्न आपला आला। पहिला प्रश्न, उत्तर तुम्ही द्यायचं। उत्तर देताना माईक चालू करायचा आणि आणखी काळजी घ्यायची की आपलं उत्तर देऊन झाल्यानंतर माईक बंद करायचा। सूर्याच्या केंद्र भागात टिंबटिंब हे इंधनाचे कार्य करते। पहिल्याच म्हणजे ते प्रकरण सुरू झाले त्याच पानावर तुम्हाला ते दिसेल आणि जर तुम्हाला ते सापडत नसलं तर मला माझं इथलं पुस्तक ओपन करून तुम्हाला ते दाखवावं लागेल की इथं ते होतं म्हणून। मी सुद्धा ते पुस्तक माझ्याकडे घेतलेलं आहे PDF बुक्स म्हणून, 8वीचं विज्ञान हे पुस्तक समोर मी तुमच्या समोर मुद्दामून ओपन करून ठेवतोय। कशासाठी की जर तुमच्याकडे पुस्तक नसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरीही तुमचं कुठलंही नुकसान होऊ नये, तुम्हाला उत्तर पुस्तकात कुठं आहेत हे तरी दिसावं म्हणून मी ती पुस्तकं तुमच्यासमोर ओपन करत आहे। आता ॲक्च्युली हे पुस्तक मी जे ओपन केलंय ते तुम्हाला आत्ता दिसतंय, पहा। दिसलं का रे पुस्तक? अरे हो नाही, तुम्ही काहीच बोलत नाही का रे? असं करताय का? तुम्हाला ऐकूच येत नाही? तुम्ही पटापट हो नाही जर उत्तर, माईक चालूच ठेवा तुमचे, बघू काय होतंय ते। उगीच मी विचारायचं तुम्ही तसंच गप बसायचं। इथून पुढे जर उत्तर नाही दिली तर मी कदाचित तुम्हाला ग्रुप या गुगल मीटमधनं बाहेर सुद्धा फक्त विचारलेलं असतं, दिसतंय का, तर त्याला हो म्हणायला काय अडचण आहे। म्हणजे निष्क्रियपणे नुसतं बसायचं नाही, तासामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे। उगीच तिकडं मोबाईल लावून ठेवला आणि इकडं दुसरीकडेच बघत बसलाय खिडकीतनं बाहेर, त्याचा अजिबात उपयोग नाही। इंधन म्हणून काय कार्य करतं? सूर्याच्या वस्तुमानाच्या 72% भाग हायड्रोजनच आहे आणि प्रामुख्यानं त्या हायड्रोजनचं एकीकरण होऊन त्यापासून हेलियम तयार होत राहतो। त्यामुळं आपल्याला जे उत्तर होतं ते हे उत्तर होतं की सूर्याच्या केंद्रभागात हायड्रोजन इंधनाचे कार्य करतो आहे, त्यानंतर काही वर्ष हेलियम हे कार्य करत राहील आणि अशा प्रकारे पुढं सूर्य कंटिन्यू चालू राहणार आहे। शेवटचा त्याचा टप्पा काय होईल तो प्रश्न आपल्याला नंतर आहे, त्याचा विचार आपण नंतर करूयात। पाहिजे ते वाक्य पुढे दिलेलं आहे। सूर्याच्या केंद्रांमध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन टिंबटिंब केंद्रके तयार होतात। सांगा उत्तर। आत्ताच झालेलं आहे, आत्ताच सांगितलेलं आहे। माईक चालू करून उत्तर सांगायचं। तुम्ही कधी कधी उत्तर सांगता, तुम्हाला वाटतं आपण सांगितलंय, परंतु ते मला ऐकू येत नाही कारण तुमचा माईक तिकडं बंद असतो। गावडेचा माईक चालू झालाय पण उत्तर काय ऐकू आलेलं नाही। दनाने, जाधव, वायसे आणि गावडे सध्या 4 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, 40 पैकी 4। उद्या परीक्षा आहे
म्हणून आपण हे प्रश्न आज घेतो राहिलेले. सकाळी आपलं ठरलं होतं संध्याकाळी 4-5 वाजता गुगल मीट घ्यायची. माझ्या बाकीच्या काही कार्यक्रमांमुळे मला थोडा उशीर झाला. मी 5ला मेसेज टाकलाय आणि 5:30ला गुगल मीट घेतोय. आता 5:45 वाजून गेलेले आहेत. आता तरी विद्यार्थ्यांनी यावं अशी अपेक्षा होती, परंतु विद्यार्थी तेवढ्या प्रमाणात अजूनही आलेले नाहीत. त्या बाकीच्या काही अडचणी असतात, घरी मोबाईल नसतो वगैरे वगैरे वगैरे. अरे उत्तर काय याचं? दुसरं उत्तर आहे बरोबर आहे. हेलियम ची केंद्रके तयार होतात. बरोबर सांगितले जाधवनी. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न 2019-20 आलेला हा प्रश्न आहे. 1 प्रकाश वर्ष हे अंतर टिंबटिंब इतके असते. 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती? अंतर किलोमीटरमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. पुस्तकात पण दिलेले, पाहिजे लिहिलेले ते. 1 प्रकाश वर्ष हे अंतर म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर आहे. आणि हे अंतर म्हणजेच हे पहा, हायलाईट करून दाखवले मी. 9.5 गुणिले 10⁻12 एवढे किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. 3 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये ते लिहिलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. 20-21 मध्ये या प्रकरणाबद्दल प्रश्न आलेला नाही. 21-22 मध्ये सुद्धा या प्रकरणाबद्दलचा प्रश्न आलेला नाही. 22-23 ला एकच प्रश्न आलाय, परंतु तो अवघड आलेला आहे. अवघड या अर्थानं कारण त्यांनी 3-4 वाक्य दिलेली आहेत आणि तारा निर्मिती होताना यांचा योग्य असा क्रम लावायला सांगितलेला आहे. बोला. आणि त्यासाठी पुस्तक पहा. पुस्तक आहे तुमच्याकडे उपलब्ध. त्याचा योग्य क्रम त्यांनी दिलेला आहे. मी सुद्धा पुस्तक तुम्हाला ते दाखवतो. पाहिजे ते लिहिलेलं आहे. विक्षोभामुळे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. हे पहिली सुरुवात आहे त्याची. म्हणजे सी सुरुवात होणार आहे. एवढं कळलं की नाही आपल्याला? मग जर सी सुरुवात होणार असली तर थेटपणे आपल्याला कळतंय पर्याय क्रमांक 1 आहे तो बरोबर आहे. आहे का? CDBA सी ने सुरुवात होणार तोच. ठीक आहे. पुढचा प्रश्न हे मगाशी पाहिलंय आपण. कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचा संयोग होतो? तर त्याचं उत्तर होतं हायड्रोजन. हे माहीत होतं. आणि 2024-25चा प्रश्न आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. चला, 19व्या प्रकरणात थोडे प्रश्न होते ते आपण बघितले. आता 18व्या प्रकरणाकडे जाऊयात. 18वं प्रकरण परिसंस्था. जरा फास्ट बघायचे कारण सगळे प्रश्न व्हायला पाहिजेत म्हणून. पहिला प्रश्न आहे, रणथंबोरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. सकाळीच विषय झालाय आपला हा. सकाळी प्रश्न घेतलाय आपण. बरोबर. पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. दुसरं, गवताळ प्रदेशातील वनस्पती कोणती? साग, देवदार, चंदन का कुसळी असे पर्याय दिलेले आहेत. पुस्तकात दाखवणं आवश्यक आहे असं वाटतंय. आता हे तुम्हाला पुस्तकात दाखवतो. गवताळ प्रदेशातल्या वनस्पतींमध्ये गोड्या पाण्यातल्या वनस्पती आहेत त्या वेगळ्या. इथं वरती उत्पादक आहेत हे लिहिलेले. हे कशातले आहेत? जंगलातले आहेत. आणि इथं वरती आहे बघा कुसळी. इथं मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. कुसळी आहे. कुसळी हा पर्याय बरोबर आहे. गवताळ प्रदेशातल्या परिसंस्थेमध्ये कुसळी हे उत्पादक आहेत. इथं दिसतंय पहा कुसळी. तुम्हाला ते मी दाखवलं. हा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सापडलं? पुढचा प्रश्न, भरतपूरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी जगप्रसिद्ध आहे. पाण पक्ष्यांसाठी. बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये आहे. चांगली उत्तर तुम्ही आता पाठ केलेली आहेत. 21-22 ला प्रश्न विचारलेला नव्हता. 21-22 ला प्रश्न विचारलेला नव्हता. 22-23 ला विचारलेला आहे. आशियाई सिंहाचे आश्रयस्थान कुठे आहे? कुठं? ऑप्शन 3 गिरचे जंगल. बरोबर आहे. रणथंबोरचा मागाशीच आपला विषय झालेला आहे. डबल आलाय प्रश्न. पट्टेदार वाघ हे रणथंबोरमध्ये आहेत.
बोलणं तुमचं नसलं चालू तर माईक बंद करून ठेवत जा. गावडे, तुझा माईक कंटिन्यू चालू राहतोय. 24-25चा प्रश्न आपल्याला उद्या समजेल. ठीक आहे. याप्रमाणे या प्रकरणातले हे प्रश्न आपण 18व्या प्रकरणातले पाहिले. आता 17व्या प्रकरणाकडे जाऊयात. प्रकरण 17व, मानवनिर्मित पदार्थ, मॅन मेड मटेरियल्स. 2018 ते 2024 मध्ये आलेले प्रश्न आपण पाहतोय. त्यातला हा एक प्रश्न 18-19ला प्रश्न या प्रकरणावर आलेला नाही, म्हणून तुम्हाला इथं ते ब्लँक म्हणजे मोकळं दिसतंय. 19-20ला सुद्धा प्रश्न आलेला नाही. 20-21ला मात्र प्रश्न आलेला आहे. वाचा आणि उत्तर सांगा. वाचा आणि उत्तर सांगा. काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास टिंबटिंब होते. पर्याय नंबर नसेल तर मी तुम्हाला पुन्हा पुस्तक दाखवतो. तुमच्याकडनं उत्तर जर नाही आलं ना वेळेत, तर मला वाटतं की मग तुम्हाला ते पुस्तकात दाखवावं. पुस्तकात लिहिले पाहिजे, स्पष्ट वाक्य आहे. तुम्ही ते बारकाईने वाचलेलं नसावं म्हणून तुमच्या ते लक्षात नाही. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बघा आता इथं वाक्य लिहिलेलं आहे. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. म्हणजे काचेचे जे तुकडे आहेत ते या मिश्रणात घातल्यामुळे ते मिश्रण 850 तापमानालाच वितळतं. अन्यथा हे सिलिकॉन म्हणजे वाळू वितळायला 1700 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर मिळालेलं आहे. पुढं, गटात न बसणारा प्रश्न. गटात न बसणारा पदार्थ ओळखा. 4 पदार्थ दिलेले आहेत. वेगळा कोणता ते आपल्याला ठरवायचं आहे. पॉलिस्टर. कारण सांगता का? कारण 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 इथं दिसतंय बघा, तक्त्यामध्ये कारण दिसतंय आपल्याला इथं. हो, ऐक की, थर्मोसेटिंग मधला तो प्रकार आहे पॉलिस्टर. थर्मोसेटिंग मधला तो प्रकार आहे. आणि बाकीचे तिन्ही प्रकार थर्मोप्लास्टिक मधले दिलेले आहेत. हे त्याचं मुख्य कारण. तुम्हाला कारण लिहायचं नसतं, बरोबर आहे, पण कुठल्या कारणाने आपण ते पॉलिइस्टरला वेगळं धरलं त्याला हे कारण आहे. त्यांचे गट कोणते होते. पुढचा प्रश्न, प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी, म्हणजे तो जो एक चार्ट बघितला का नाही आपण आत्ताच, त्या चार्टवरच लागोपाठ प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो चार्ट अतिशय महत्वाचा आहे. बोलताय का दाखवू पुस्तक पुन्हा? तुमच्याकडे आहेत ना रे पुस्तकं? का इथंच लिहिले की? इथंच लिहिलेलं आहे. याच तक्त्यामध्ये, याच चार्टमध्ये तुम्हाला प्लॅस्टिकचे प्रकार आणि उपयोग दिलेले आहेत. तिथंच ते सापडणार आहे. प्रयोगशाळेतली उपकरणे सापडलं का? प्रयोगशाळेतली उपकरणे इथं आहे बघा. ते सांगा की मग नाव. हो हो करतो नुसतं, गप काय बसताय? अरे नाव सांगा तिथं. पॉलिप्रोपिलीन असं याचं नाव आहे. पॉलिप्रोपिलीन हे उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडलं, पर्याय क्रमांक 1 म्हणून. पुढचा प्रश्न, गुलाबी रंगछटा देण्यासाठी कोणत्या संयुगाचा उपयोग केला जातो? त्यासाठी तांबे, मॅंगनीज, लोखंड आणि पोटॅशियम असे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि पुस्तकात याच्याबद्दल गुलाबी असं म्हटलेलं नसेल, कदाचित लाल म्हटलं असेल, कारण लाल जेव्हा एकदम फेंट लाल असतो तर त्यालाच आपण गुलाबी असं म्हणतो. बघा बरं, मग लाल रंग कोण देऊ शकतं? यातलं कुठल्या मूलद्रव्याचं संयोग लाल रंग काचेला देण्यासाठी वापरलं जातं? पुस्तकातच बघा, आहे पुस्तकात. तुम्ही काय झालं की वाचन तुमचं फारच कमी पडलेलं असल्यामुळं तुम्हाला ते दिसत नाही, आठवत नाही. आठवायचा आत्ता विषयच नाही. मी काय म्हणले, आता फक्त आपल्याला ठरवायचे, बघायचे पुस्तकात. परीक्षेत मात्र तुम्हाला पुस्तक बघायला मिळणार नाही. आता इथं संधी आहे. लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड. आणि कॉपर म्हणजे काय? तर कॉपर म्हणजे तांबे. ठीक आहे, इथं पण पर्याय, इंग्रजी पर्याय आहे की कॉपर म्हणजेच तांबे. असा पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर हे असं बरोबर आहे.
कुकरच्या हँडलवरील आवरण बनवण्यासाठी कोणते प्लास्टिक वापरतात? कोणते प्लास्टिक आहेत यापैकी? बॅकेलाइट असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बघू आपण एकदा जाऊन त्या तक्त्यात. तो चार्ट फार महत्त्वाचा आहे बरं का. या प्रकारचा प्रश्न जर विचारायचा असेल का नाही, तर मस्तपैकी इथं कितीही प्रश्न तयार करता येऊ शकतील. कुकरचे हँडलवरील आवरण सापडलं का? मी हायलाईट करून दाखवतोय ते. त्याचं उत्तर आहे बॅकेलाइट हे उत्तर सापडलेलं आहे. सगळी उत्तर सापडतात. म्हणजे मी तुम्हाला पूर्वीपासूनच म्हणलेलं आहे की जे काही प्रश्न असतील यापूर्वी आलेले सगळ्यांची उत्तर आपल्याला पुस्तकातच सापडतात. आम्ही आत्ता काय केलं आहे बरं का, उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय की आम्ही आत्ता 19व्या प्रकरणाने सुरुवात केली. 19वा, 18वं, 17वं असा आम्ही आता उलट्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. त्यानिमित्ताने रिव्हिजन पण होते, त्यानिमित्ताने काही प्रश्न पण आपल्याला माहिती होत आहेत, त्यानिमित्तानं काही नवीन माहिती पण मिळते. महत्त्वाचं एखादा टेबल कोणता आहे, आकृती कोणती महत्त्वाची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सापडतंय. हे झालं 24-25चा प्रश्न. उद्या कळेल. ठीक आहे. इथपर्यंत 17व्या प्रकरणाचे प्रश्न संपले. आता 16व्या प्रकरणाकडे आपल्याला जायचं आहे. 16वं प्रकरण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यातला हा पहिला प्रश्न. बघूयात आता काय सांगते कोण उत्तर. आपाती किरण आणि परावर्तित किरण यातील कोण 90 मापाचा आहे? तर आपतन कोण आणि परावर्तन कोण यांची मापे किती असतील? ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. कारण त्याचं मी सांगतोय. ऑप्शन नंबर 4 बरोबर का म्हणतोय मी? कारण 90चा कोण आहे तो कोणामध्ये. आता मला इथं आज आकृती काढणं अजूनही शक्य होत नाही, त्यामुळे मी त्या काढत नाही. राहू द्या. तुम्हाला पुस्तकातली आकृती माहिती आहे. I=R. आपाती किरण बरोबर परावर्तित किरणे माहिती आहे आपल्याला. त्यानुसार दोघांची बेरीज त्यांनी 90 दिलेली आहे. म्हणजे दोघं समान मापाचे 45-45चे असणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघितला. बंकर्समध्ये भूपृष्ठाच्या खाली राहून. बंकर्स म्हणजे काय? तर अशा ठिकाणी सपाट जागेवर जिथं आपल्याला लपायला जागा नाही तिथं खड्डे खोदलेले असतात मोठे, आणि त्या खड्ड्यात बसून आपण आपलं संरक्षण करू शकतो. मात्र वरती पाहावं लागतं शत्रू आलेले आहेत का. यासाठी काय वापरायचं? बरोबर आहे. चौथा पर्याय आहे परिदर्शी. हा पर्याय आहे. पेरिस्कोप आपण त्यासाठी वापरतो. रणगाड्यामधून बाहेर वरती बघण्यासाठी सुद्धा परिदर्शी वापरतात. गावडे, तू माईक बंद करत जा की कधीतरी. किती वेळा सांगायचं मी तेच. तुझं उत्तर सांगून झालं तरी ते हॉर्न सगळं ऐकू येतोय. आणि माझं कसं होतं की मला हे थेट कानाला लावलेलं असल्यामुळं जोरात ऐकायला येतं ते. मी तरी माझा आवाज आता कमी केलाय, आणि मग तो आवाज कमी केला की तुमचा आवाज येत नाही उत्तर दिलेला. आपलं काम झालं की माईक बंद करायचं. याचं उत्तर काय सांगताय? अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी असत्य विधान कोणते? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4च आहेत. हो. वरचे तिन्ही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. चौथा पर्याय तो आहे तो चुकीचा दिलाय त्यांनी. तुमचं वाचन योग्य असेल तर उत्तरं सापडतील. आता विचार करूयात आपण इथं काय म्हणलंय त्यांनी. चुकीची जोडी ओळखा. रेषाखंड PQ बरोबर आहे. किरण AO हा आपाती किरण आहे, तेही बरोबरच आहे. किरण OT हा परावर्तित किरण आहे, तेही बरोबरच आहे. इथं एक शब्द फक्त त्यांनी बदललेला आहे. किरण ON तिसरंच आहे. किरण ON ही स्तंभिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही थोडा इथं बदल आवश्यक होता. इथं किरण म्हणण्याच्या ऐवजी रेषाखंड ON असं म्हणायला पाहिजे होतं, कारण किरणाला एका बाजूला बाण असतो. इथं कुठल्याही बाजूला बाण नाही. याला आपण किरण म्हणू शकणार नाही. खरं तर ही ON स्तंभिकाच आहे, पण रेषाखंड ON असं म्हणलं असतं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं. म्हणून यातलं किरण ON स्तंभिका हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. अनियमित परावर्तनासंबंधीचे अचूक विधान
निवडायचे आहे. मग अशी हाच प्रश्न होता की रे, फक्त त्यावेळेला तिथं पर्याय क्रमांक 4ला उत्तर दिलं होतं. तेच उत्तर आता त्यांनी पर्याय क्रमांक कितीला दिलंय, बघा. पर्याय क्रमांक 1ला दिलेला आहे, अनियमित परावर्तनात परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत, हे चुकीचं विधान आहे. आपतन कोणाचे माप परावर्तन कोणा इतकेच नसते असं म्हणलं यांनी, खरं तर ते असते पाहिजे होतं. त्यानंतर आय बरोबर R1 बरोबर R2 असं लिहिलेलं आहे. आणि अनियमित परावर्तन गुळगुळीत पृष्ठभागावरून होते. यातलं तुम्हाला अचूक विधान किंवा समीकरण, अचूक म्हणजे जे चुकलेलं नाही ते निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक 3 जो आहे, आता प्रश्न मागाचा जो होता तो याला पुन्हा पाहू आपण वरती जाऊन, कारण तोही प्रश्न घेणं गरजेचं आहे. इथं असत्य विधान कोणते असं म्हणलेलं होतं, काय म्हणलं होतं, असत्य. तेव्हा आपण काय म्हणलं, परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत हे असत्य विधान आहे. कारण परावर्तन कुठलंही असू द्या, अनियमित असो किंवा नियमित असो, दोन्हींमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातातच. ठीक आहे. मग आताच्या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण पुन्हा, तर इथं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक आहे. तो प्रश्न वेगळा होता, हा प्रश्न वेगळा आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतंय, माईक चालू करून सांगा. कॅलिडोस्कोप विषयीचे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 3 आरसे असतात का, तर असतात. त्या आरशांमध्ये असंख्य प्रतिमा तयार होतात, तर होतात. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात, तेही बरोबर आहे. मात्र प्रत्येक आरसा दुसऱ्या आरशाशी संलग्न कोन कितीचा करतो, इथं त्यांनी लिहून दिलेला आहे 45चा. तो कोन असतो 60 अंशाचा. खरंच 60 असतो का, एकदा पुस्तकात दाखवून घेऊ द्या मला, म्हणजे तुम्ही जागेवर याल. पुन्हा तुमचा आवाज बऱ्यापैकी बंद झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुस्तकात आणलं. इथं पहा, कॅलिडोस्कोप शोभादर्शी चारूदर्शी यामध्ये 3 समान आकाराचे आरसे आहेत. ते एकमेकांना त्रिकोणी रूपात चिटकवले आणि त्रिकोणी रूपात चिटकवलेले आहेत, याचा अर्थ त्यांच्यामध्ये समभुज त्रिकोण तयार झाला. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन समान मापाचा, म्हणजे 60 60 60च असतो. याप्रमाणे हे उत्तर 60 असंच होतं. याप्रमाणे हे आपल्याला मिळालं 60चं उत्तर. इकडं ते कुठं आहे का पाहतो तुम्ही प्रश्नोत्तरांमध्ये, पण तिथं नाही कुठं, ते नसू द्या. इथं किती आहे, 60 पाहिजे. त्यांचं म्हणजे दुसरं विधान जे दिले ते चुकीच दिले असा याचा अर्थ झाला. 2023-24 मध्ये प्रश्न क्रमांक 8 विचारलेला होता. अर्थात हे सगळे प्रश्न क्रमांक मी ए सेट मधले घेतलेले आहेत. तुमच्याकडे हा प्रश्न दुसऱ्या एखाद्या क्रमांकावर असू शकतो. कॅलिडोस्कोप व परिदर्शी हे दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे टिंब या गुणधर्मावर कार्य करतात. तर आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी दोनदा परावर्तन होतं. कॅलिडोस्कोप मध्ये अनेक वेळा होतं. ऑप्शन नंबर 3 परावर्तन बरोबर आहे. कारण परावर्तित प्रकाशाचं पुन्हा परावर्तन होतं. कसं होतं ते एकदा बघून घेऊ आपण. चला, संकल्पना पण बघायच्यात आपल्याला, नुसतेच प्रश्न बघायचे नाहीत. संकल्पनेमध्ये इथं पहा, इथून आलेली प्रकाश किरणे आरशावर पडली, एकदा परावर्तन झालं. पुन्हा ती या दुसऱ्या आरशावर पडली, दुसऱ्यांदा परावर्तन झालं. अशा प्रकारे दोनदा परावर्तन झालेलं आहे. त्यामुळं याला आपण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो आहोत. आपलं चालू आहे 16वं प्रकरण आणि 24-25 मध्ये 16व्या प्रकरणाबद्दलचा प्रश्न उद्या दुपारी ठीक 1:30 वाजता तुम्हाला समजणार आहे. 1:30 ते 3 या वेळेला सॅटचा पेपर आहे, पेपर क्रमांक 2, तेव्हा तुम्हाला ते समजेल. म्हणजे आपली आता प्रकरण किती झाली, 16, 17, 18 आणि 19, 4 प्रकरणात आपली पूर्ण झालेली आहेत. मी पुन्हा आता वरती जातो, मला 15व्या प्रकरणामध्ये जायचं आहे. 15व्या प्रकरणाचे बरेच प्रश्न विचारलेले आहेत, दोन्ही बद्दलचे, साऊंड बद्दलचे. तुम्ही आता बघितलं, मी जेव्हा स्क्रोल करत वर आलो होतो तेव्हा अनेक प्रश्न तुम्हाला दिसले. त्यातला हा पहिला प्रश्न आहे, ध्वनी तरंगाची वारंवारता या एककात मोजली जाते. सांगा उत्तर. पर्याय क्रमांक 3 हर्ट्स हे बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता मोजतोय आपण हर्ट्समध्ये. पुढचा प्रश्न, 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो.
नादकाटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो. वारंवारता काढायची आहे म्हणून 1000 भागिले 5 करायचं. उत्तर आलं असतं 200. म्हणजे पर्याय क्रमांक 3. मी तोंडी सांगतोय कारण लिहिण्याची माझी सिस्टीम सध्या बिघडलेली आहे म्हणून मी तोंडी सांगतोय, लिहिलेलं नाही. तुम्ही ते करून बघा. 1000 भागिले 5 200 उत्तर तुमचं येईल. मानव टिंबटिंब या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. तुम्ही पुस्तकात शोधा, मीही तुम्हाला पुस्तकात दाखवतो, कारण या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाठच पाहिजेत. प्रकरण क्रमांक बोल. हां, बर. असं कुठं लिहिलंय का? अरे असं कुठं लिहिलंय का प्रकरणामध्ये? पान नंबर सांगते का मला? बर, ऐका मग आता गंमत. हर्ट्स म्हणजे काय ते सांगितलेलं होतं. वारंवारता, ध्वनीची वारंवारता. त्यानंतर अशा प्रकारे सारेगमपधनी हे स्वर कसे तयार होतात, त्यांची वारंवारता किती, हेही आपण बघितलेलं आहे. मानव निर्मित ध्वनी कसा तयार होतो ते स्वरयंत्रातून अभ्यासला आपण. आणि शेवटी हा भाग इथं दिलेला आहे. मात्र मानव किती ऐकू शकतो याच्याबद्दल 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स ही मानवाच्या ऐकण्याची क्षमता आहे. ओके, बरोबर आहे उत्तर ते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अचूक जोडी ओळखायला सांगितलेली आहे, त्यासाठी तो चार्ट बघा मी आता सांगितलेला. स्वरांची नाव होती बघा, सा रे ग म प ध नी, आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वारंवारता दिलेल्या होत्या आणि त्यापैकी बरोबर जोडी कोणती असं विचारलेलं होतं. ऑप्शन नंबर 1 म्हणजे नी साठी 480 हे का? कुठला आहे? तेच की, नी साठी 480. बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर. पुढे जाऊयात. हा हे प्रश्न मगाशी झालाय आपला, म्हणजे अर्थात तो थोडा वेगळा होता, त्या टाईपमध्येच आहे. 20 सेकंदात 10,000 म्हणजे 10,000 भागिले 20 करा. उत्तर पुन्हा एकदा तुमचं दोन्हीची वारंवारता काढायची आहे. भाग लावला, आलं का उत्तर? 500 हर्ट्स. भाग लावल्यावर उत्तर आलेलं आहे. 1004 हर्ट्स वारंवारता म्हणजे काय? तर 1004 आवर्तने प्रति सेकंद, सायकल्स पर सेकंद. कारण एक सायकल पूर्ण होण्यासाठी एक संपीडन आणि एक विरलन आवश्यक असतं, म्हणून नुसतं संपीडन पण घेऊन जमणार नाही, आवर्तन अख्खं घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. यांचा अचूक क्रम लावायचा आहे. पुस्तकात आपला प्रयोग पहा, त्यामध्ये यातलं कुठलं वाक्य सगळ्यात पहिल्यांदा लिहिले ते बघू आपण. सगळ्यात हे ते वाक्य सगळ्यात सुरुवातीला लिहिलेलं आहे. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. मग आपण बघू आपल्या प्रश्नांमध्ये त्यांनी हे कुठं लिहिलेलं आहे. इथं सी पर्याय आहे दिलेला, म्हणजे सीने सुरुवात होणारे जे उत्तर असेल ते बरोबर असेल. माझ्याकडे इथं मी ऑप्शन्स लिहिलेले नाहीत. ठीक आहे, असू द्या, तुम्ही तेवढं समजून घेताय. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ओ या ठिकाणी स्फोट घडून आलेला आहे. तो ध्वनी ए या ठिकाणी अगोदर जाईल का बी या ठिकाणी अगोदर जाईल? कारण बी हा पाण्यामध्ये आहे, पाणबुड्या. ए हा हवेमध्येच आहे, ध्वनी हवेतच तयार झालाय, पृष्ठभागावर तयार झालाय. तिथून तो जास्त वेगाने कुठल्या दिशेला जाईल? पाण्यात जाईल का हवेत जाईल? बऱ्याच जणांना वाटतं की तो हवेत जाईल, परंतु खरं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ए या व्यक्तीला बीच्या तुलनेने उशिरा ऐकू येतो, कारण जेवढी घनता जास्त तेवढा वेग जास्त असतो. स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त, त्यापेक्षा कमी वायूमध्ये, सर्वात कमी हवेमध्ये किंवा वायूमध्ये. म्हणजे सगळ्यात कमी वायू, त्यापेक्षा थोडा जास्त द्रव, आणि त्यापेक्षा थोडा जास्त वेग हा स्थायूमध्ये असतो. म्हणून पाण्यात
जास्त वेग असल्यामुळं अगोदर बी ला ऐकायला जाणार आहे. तरंग लांबी कोणती घ्यायची? बी पासून ई पर्यंत एक विरलन आणि एक संपीडन होत नाही. सीई जर आपण घेतलं तर फक्त त्याला आपण दरी म्हणतो, ट्रफ म्हणतो, ती आलेली आहे, ती एकच घेऊन जमणार नाही. डी जी घेतलं, कुठं गेला हे डी जी, तर डी पासून ऑप्शन नंबर 4 ई पासून आय पर्यंत एक क्रेस्ट आणि एक ट्रफ असं तयार झालेलं आहे. बरोबर आहे, ते पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर मानवी स्वरयंत्र, ध्वनिवर्धक, जलतरंग, नादकाटा यांच्याबद्दलच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता सारी जोडी जुळवता येईल. स्वरतंतला स्वरतंतू तर एक जुळली, म्हणजे पीला बी एवढं तर कळलं आपल्याला. मग बाकीचं बघायची गरज आहे का इथं वेळ वाया घालवायची? ऑप्शन नंबर 4 त्याच्यात पीला बी दिसतोय, म्हणजे तिथं काम झालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ते झालं काम. चौथं बरोबर होतं. 1 हर्ट्स म्हणजे किती? 1 हर्ट्स म्हणजे किती वारंवारता? एका सेकंदात एक कंपन. ओके. 2023-24चा प्रश्न. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब मिलीमीटर लांबीचे असतात. इथं लिहिले पहा, पुरुषांचे स्वरतंतू 20 mm आणि स्त्रियांचे 15 mm असतात. सगळी उत्तरं पुस्तकात सापडत आहेत. 2024-25 उद्या प्रश्न कळणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला 15 पासून पुढची सगळी प्रकरणं झालीत. आणि प्रकरण कितीपर्यंत झाले रे वर्गात आपल्याला? 7वं झालंय ना ते, धातू. मग मी आता काय करतो तुम्हाला प्रकरण 8 ते 14 यांचे प्रश्न सगळे क्रमाने दाखवतो. मी काय फार बोलत नाही, कारण तुम्हाला तर माहिती आहे गेले 4-5 दिवस झालं माझी अवस्था काय आहे वर्गातली. पण असू द्या, मी तुम्हाला ते प्रकरण क्रमांक 8 पासून दाखवू ना पुढं. 8 ते 14 दाखवतो. तुम्ही ते प्रश्न आत्ता बघा. हा रेकॉर्डिंग मी पूर्ण करून घेतो. नंतर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलला मी सेंड करतो रेकॉर्डिंग झालेला. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न पहा, मोबाईल पॉज करून घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर शोधा, पुन्हा पुढचा प्रश्न पहा. असं करत करत व्हिडिओ तो पूर्ण पहा. हे जे आत्ता आपण गुगल मीट घेतलेले आहे त्याचं रेकॉर्डिंग ऑलरेडी मी चालू ठेवलेलं होतं, ते यूट्यूबवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. शाळेच्या ग्रुपला मी तसा मेसेज पाठवतो, त्या लिंकला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला थेटपणे सगळे प्रश्न पाहता येतील. प्रकरण मी 8 पासून आता सुरू करतो, कारण 7व्याचे प्रश्न आपले हे झाले का रे? सकाळी नव्हतं झालं ना पूर्ण? गटातील वेगळा शब्द ओळखामध्ये सोडियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. याला पण ऑक्सिजन सकाळीच वेगळा म्हणलं होतं ना, कारण तो नॉन मेटल आहे म्हणून. हे सगळे मेटल म्हणजे धातू आहेत. झाले नाही? याच्याबद्दलही आपण बोललेलो आहोत. याच्या ठिकाणचा मी तुम्हाला फोटोही दाखवला. मी गेलो होतो कुतुब मिनारला, तो फोटो दाखवलेला आहे. याच्याबद्दल आता फार चर्चाच नको. 7वं प्रकरण संपलं. आता मी काही बोलणार नाही, तुम्हीही काय बोलायचं नाही. फक्त आणि फक्त हे प्रश्न मी एकानंतर एक एक साधारण 15 ते 20 सेकंद ठेवून पुढं पुढं जाणार आहे. जाऊ का? सुरू करू. प्रकरण 8, प्रदूषण म्हणजे पोल्युशन. राहुल मानेने हात वर केला, त्याला काय सांगायचंय काय माहिती. असं तिथं नाव लिहिलेलं आहे, माने सरकार. हो बोला माने सरकार, काय म्हणणं आहे तुमचं? हात वरती केलाय तुम्ही, रेज हँड मध्ये तुमचं नाव आलेलं आहे. असेल तर उत्तर सांगता का एखादं? हो माने सरकार, बोला काहीतरी. काहीच बोला ना ते. असू दे, ठीक आहे, नंतरच सांगतील ते काय आहे ते. घेऊ का पुढचा प्रश्न? घेतो, एक एक प्रश्न मी दाखवतो. 18-19चे प्रश्न चालू आहेत.
19-20ला जो प्रश्न आलेला आहे तोच प्रश्न पुन्हा 20-21ला आलेला दिसतोय, फक्त त्याचं नाव बदललंय. अतिनील किरण म्हणलं होतं, परत UV बी, अल्ट्राव्हायलेट बी हे पण त्यांनी पुढे वाढवून नाव दिलेलं आहे. हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंचा गट कोणता, तो शोधायचा आहे, लिहायचा आहे. याचंही उत्तर चर्चा करताना आपण त्या दिवशी पुस्तकात दाखवलेलं आहे. आठवतं का रे ते आम्लपर्जन्य वाघमोडेंनी विचारलेलं होतं? आठवतं का उत्तर ते इथलं कुठलं होतं ते? त्याच्यामध्ये मर्क्युरी पण होतं त्याच्यामध्ये. आठवं प्रकरण संपलेलं आहे. 9व्या प्रकरणात प्रश्न सुरू झालेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन 18-19ला आलेला हा प्रश्न. 19-20 साठी भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला काय म्हणतात रे? सांगता का नाव मला? चला बघू, चर्चा आज चालू राहू दे. सेस्मोग्राफ. ज्यांचा आता पुस्तकं बंद करून ठेवा, उत्तर येत नसतील तर नंतर पहा. जी उत्तर तुम्हाला येत आहेत ते आठवण्याचा थोडासा प्रयत्न करा. 4 पर्याय दिलेले आहेत, शांतपणे निवांत वाचा. त्यातला योग्य पर्याय असत्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. म्हणजे 3 वाक्य तुमची बरोबर दिलेली असणार आहेत. वेगळा शब्द ओळखायचा आहे. भूकंप, बॉम्बस्फोट बरोबर आहे. मानवनिर्मित आपत्ती म्हणून बॉम्ब ब्लास्ट आहे बरोबर. इलेक्ट्रिक साधनांच्या आगीला काय म्हणतात, शोधा. पेट्रोल, तेल. तुम्ही उत्तर सांगताय, चांगली गोष्ट आहे, परंतु बाकीचे जे विद्यार्थी युट्यूबला पाहणार आहेत त्यांनी सुद्धा स्वतः उत्तर शोधायचे आहेत. 9वं प्रकरण फार प्रश्न नव्हते, संपलेलं आहे. 10वं प्रकरण पेशी व पेशी अंगके. प्रश्न पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, प्रश्नाचं उत्तर पुस्तकात शोधा. हा प्रश्न 10व्या प्रकरणामध्ये पण येतो, पहिल्या प्रकरणामध्ये पण येतो. अशी चर्चाही आपण वर्गात केलेली आहे. त्यातला थायलॅकोइड हा जो काही भाग आहे तो कुठं आहे, ABCD पैकी हे आपल्याला तिथं लिहायचं आहे. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र कुठल्या क्रियेमुळे हे घडतं? पेशींचे जे काम आहे त्यामध्ये महत्त्वाची प्रोसेस असते. कॅमिलिओ गॉल्गी यांनी कोणता शोध लावला नेमका की जेणेकरून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? त्याची शास्त्रज्ञाची माहिती दिली पहा बाजूला लिहून, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, शोधा तुम्ही ते. प्रश्न मी फार वाचून दाखवत नाहीये, कारण आता आपण तुमच्यावर सोपवले हे प्रश्न तुम्ही शोधणार आहात. सातवीतल्या प्रकरण 11 मध्ये पण हा प्रश्न होता, 8वीतल्या प्रकरण 10 मध्ये पण हाच प्रश्न आहे, असं आपण डबल लिहून दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी हे उत्तर सापडत आहे. हे उपकरण कोणतं? याला म्हणतात संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप असं याचं नाव आहे. सिंपल मध्ये फक्त एकच दुर्बीण असते, कंपाऊंड मध्ये 2 दुर्बिणी असतात. पिवळा रंग विचारलाय, झॅन्थोफिल हे लक्षात असू द्या. थोडक्यात काय की वेगवेगळे रंग कुणामुळे येतात ती सगळी नावं जोड्या पाठ करून ठेवा. कार्य करणारे अंगक. अवकाशिका कोणती आहे? झॅन्थोफिल पुन्हा आलाय 23-24ला, पण उलटा प्रश्न आलाय. मगाशी पिवळा रंग विचारला होता, आता झॅन्थोफिलमुळे कुठला रंग येतो विचारलेला आहे, असं उलट आहे. 24-25 उद्या. प्रकरण 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था. यामध्ये आपण प्रामुख्याने 2 संस्था अभ्यासलेल्या आहेत. एक होती आपली श्वसन संस्था आणि दुसरी होती आपली रक्ताभिसरण संस्था. आणि शेवटी रक्तगट, रक्तदाब, रक्तदान या प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. याचं उत्तर काय आहे रे?
निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात? 72. ओके, म्हणजे पाठांतर आहे, तुम्ही वाचलेलं आहे. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. बरोबर आहे. हा प्रश्न झालेला आहे, चर्चा केलेली आहे. ABCDचा योग्य असा क्रम लावायचा. ए हे नाव कशाचं आहे, बी हे नाव कशाचं. त्यासाठी आकृती बघा, आपल्याकडे पुस्तकात छान आकृती दिलेली आहे, ती पाहिली तर बरं होईल. रक्तघटकाचं चुकीचं कार्य शोधायचं आहे. तुम्ही शोधू शकता, चार्टमध्ये दिलेलं होतं ते. रक्तद्रव एका बाजूला, वेगवेगळ्या पेशी एका बाजूला होत्या, त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. हे मी आता जे शांत आहे ते कशासाठी, की तुम्ही नंतर हा व्हिडिओ पाहताना प्रत्येक प्रश्न थांबवून व्हिडिओ पॉज करून पुढं स्वतः उत्तर शोधायचं आहे. सर्व योग्य दाता कोण? ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती? मानवी शरीराचं तापमान नियमनाचं काम रक्तालाच करावं लागतं. आपण बघितले, रक्ताचे अनेक कार्य आहेत. सगळीच कार्य म्हणू आपण, जी शरीरामध्ये प्रामुख्यानं घडणं गरजेचं आहे, ती रक्तामार्फत घडतात. म्हणून आपण आजारी पडल्यावर डॉक्टर आपलं रक्त तपासतात आणि काय आजार झालाय, कुठला घटक कमी पडलाय हे बघतात. म्हणजे या पद्धतीनं आपण वर्गात असताना प्रकरण 1 म्हणण्यापेक्षा 7वीतली सगळी प्रकरणं, त्यानंतर 8वीतलं प्रकरण 1 ते प्रकरण 7 वर्गात आपण आपल्या मोठ्या स्क्रीनवरती ही उत्तरं सगळी बघितलेली, प्रश्न बघितलेली, चर्चा केलेली आहे. मगाच्या तासामध्ये प्रकरण 19 पासून आपण प्रकरण 15 पर्यंत आलो, त्याचीही सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा केली. आणि आता प्रकरण 8 ते 14 यांचे प्रश्न मी तुम्हाला फक्त स्क्रीनवर दाखवतोय. तुम्ही ते नंतर पुन्हा त्याची उत्तरं पाहत बसणार आहात. त्या प्रकरणामध्ये ते उत्तरं नक्की सापडतात, काहीच अडचण येत नाही. टोमॅटोमध्ये कोणते आम्ल आहे? प्रकरण 12. वेगवेगळ्या आम्लारींचे उपयोग आपण या प्रकरणामध्ये बघितलेले होते. आम्लविरोधक औषधांमध्ये काय वापरतात ते शोधा. एकदम आपण जे नोंदीमध्ये चार्ट लिहिलेले आहेत, 2 आम्लारीची नावं, त्यांची रासायनिक नावं, सूत्र आणि उपयोग त्याच्यामध्ये हे आहे. दर्शकाचा रंग आम्लामध्ये कोणता, आम्लारीमध्ये कोणता, तुम्हाला अयोग्य जोडी शोधायची आहे. यासाठी आपण तक्ता क्रमांक 1 लिहिलेला आहे, तो पहा. 12वं प्रकरण या ठिकाणी संपलं. 13वं प्रकरण रासायनिक बदल व रासायनिक बंध. बस 2च प्रकरण राहिलेले आहेत, 13वं आणि 14वं. प्रश्न तुमच्यासमोर मांडतोय मी. वरती त्याचं वर्ष कोणतं आहे ते वर्ष सुद्धा लिहिलेलं असतं. 19-20ला आलेला हा प्रश्न, त्यानंतर 20-21चा हा प्रश्न, 21-22ला या 13व्या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. 22-23ला मात्र आलेला आहे प्रश्न. ए आणि बी पदार्थ कोणते असं विचारलेलं आहे. इथं मात्र ABC पदार्थ विचारलेले आहेत. आयनिक बंध नसणारा संयुग विचारलेला आहे. प्रकरण 14 उष्णतेचे मापन आणि परिणाम. यासाठी तापमान मोजण्यासाठी न वापरलं जाणारं एकक म्हणजे कॅलरी, कारण कॅलरी हे उष्णता मोजतो. तापमान हे आपण सेल्सिअसमध्ये पण मोजतो, फॅरनहाईटमध्ये पण मोजतो आणि केल्विनमध्ये सुद्धा मोजतो. प्रश्न तुम्ही निवांत वाचत बसा. भले मोठे प्रश्न असतात, कधी कधी प्रश्न वाचायलाच 1 मिनिट जातो,
उत्तर कधी लिहिणार, गोल काळा कधी करणार असा प्रश्न असतो. परंतु काही प्रश्नांची उत्तर हे असे जे प्रश्न आहेत पटकन उत्तर ह्याचं झालेलं असतं, त्यामुळे ह्याचं राहिलेला वेळ त्या प्रश्नाला आपण वापरायचा असतो. 2022-23 आलेला हा प्रश्न. 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती जूल असा प्रश्न होता. आणि 24-25चा प्रश्न मात्र आपला आता उद्या कळणार आहे. त्यामुळं सध्या तरी मी शेअरिंग बंद केलेलं आहे. इकडं PPT सुद्धा मी क्लोज करून ठेवलेली आहे. आणि गेल्या पाऊण तासामध्ये आपण काही प्रश्नांचा अभ्यास आत्ता केलेला आहे. कॅमेरे चालू केले तरी चालतील, काही अडचण नाही. येणाऱ्या उद्याच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आहेतच. तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला उद्या पेपर नक्कीच सगळ्यांना सोपा जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर उद्या दुपारच्या वेळेला या प्रकरणावर आधारित किंवा या परीक्षेवर आधारित सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यासाठी यूट्यूब लाईव्ह तास घेतला जाईल किंवा यूट्यूबवरती रेकॉर्डिंग करून व्हिडिओ अपलोड केला जाईल. तो उद्या केला जातो, कारण उद्या प्रश्नपत्रिका आपल्याला दुपारी 12 वाजता विद्यार्थी बाहेर आल्यावर मिळेल आणि त्यानंतर आपण उत्तर त्याची सगळी काढू आणि ती विद्यार्थ्यांना देऊयात. तोपर्यंत उद्याच्या परीक्षेला अभ्यास करत राहा आणि नंतर उद्या दुपारनंतर जेव्हा तुम्ही 3 वाजल्यानंतर याल तेव्हा मोबाईल घ्याल, तेव्हा सर्वप्रथम हा चॅनल पहा. यामध्ये तुम्हाला सगळी उत्तरं 180 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद.